छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील गायत्री मेवाड हॉटेलवर एफडीएने मोठी कारवाई केली आहे। सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अचानक तपासणी केली असता हॉटेलच्या किचनमध्ये दुर्गंधीयुक्त पनीर, काळवडलेलं खाद्यतेल, उघडे नूडल्स आणि जमिनीवर ठेवलेले कच्चे अन्न पदार्थ आढळलेत। शौचालयाच्या प्रवेशाजवळच अस्वच्छ ठिकाणी भाज्या कापल्या जात असल्याचंही समोर आलंय। यापूर्वी नोटीस आणि 50,000 रुपयांचा दंड देऊनही सुधारणा न झाल्यानं हॉटेलचा FSAI परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलाय। आणि अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांनी सुरू केलेल्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विभागामध्ये धडक कारवाई चालू आहे। त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून गायत्री मेवाड रेस्टॉरंट जे क्रांती चौकमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये, त्या ठिकाणी धडक तपासणी करण्यात आली। त्या तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळून आल्या, जसे की दुर्गंधीयुक्त पनीर प्रत्यक्ष अन्न तयार करण्यासाठी वापरलं जात होतं। सदर तपासणीच्या वेळी जी आपण भाज्या तयार करणार असतात, साई पनीर नावाची डिश होती, त्या डिशसाठी हे सध्या पनीर यूज येणार होतं आणि हे ऑफ ऑर्डर होतं। ह्याच्यामध्ये सरळ त्याचं डिटोरिएशन झालेलं दिसत होतं। त्याचा स्मेल पण घेतला तर ते आपण बघत होतो की ते खराब झालेलं आहे। त्या अनुषंगे आपण पुढील कारवाई केली। तसेच जे पण ग्रेव्ही वगैरे तयार केलेली होती त्या लोकांनी किंवा जे प्रोडक्ट साठवून ठेवले होते त्याच्यावर काही टाइमलाईन ठेवलं नव्हतं त्याच्यामध्ये की केव्हा हे तयार केलेलं आहे, केव्हा यूज करायचं आहे या संदर्भामध्ये। तसे तिथं फिफोचा जो आहे तो मिसयूज केला जात होता की जे पण प्रोडक्ट येत आहे, जे प्रोडक्ट खराब झालेले ते लगेच बाहेर काढणं वगैरे किंवा ह्या अशा अनुषंगे त्यांनी कोणती खबरदारी घेतलेली नव्हती। तसेच तिथं जे शौचालयाच्या प्रवेशद्वाराजवळच भाजीची कटिंग केल्या जात होती, प्रत्येक भाजीचे टमाटे, कांदे, बाकीची भाजी, कोथिंबीर वगैरे यांचे। तर हे स्वच्छतागृहाच्या अगदी एकदम बाजूलाच एकदम, तर ते एकदम चुकीचं आहे ते जे करत होते त्या बाबतीत। तसेच वॉशिंग एरियामध्ये आहे जिथे भांडे वगैरे घासतात, धुतात, त्या ठिकाणी नूडल्स उकडून ठेवण्यात आले, तिथे क्रॉस कंटामिनेशनचा धोका उद्भवू शकतो त्या संदर्भात।